चाणक्य नीती सांगते, जेव्हा संधी मिळते तेव्हा वेळ वाया घालवू नका. भाग 1. संघर्षाची सुरुवात. राजेश हा एक सामान्य मध्यमवर्गीय तरुण, पुण्याच्या एका जुन्या भागात राहणारा. त्याचे आईवडील साधे, त्याच्याकडून खूप अपेक्षा नव्हत्या, पण त्याच्या डोळ्यात स्वप्न होती मोठं काहीतरी बनण्याची. शाळेत त्याचं वागणं खूप शांत, कोणी त्याच्याकडे फारसं लक्षही द्यायचं नाही. पण एका शिक्षकाने एकदा त्याला विचारलं, राजेश, तू काय बनायचं ठरवलंय? त्याने एकदम खंबीरपणे उत्तर दिलं, मी स्वतःला सिद्ध करणार, आणि एक दिवस लोक मला नावानं नाही, कार्यानं ओळखतील. शिक्षक थबकले, कारण हा मुलगा काही वेगळाच वाटत होता. भाग 2. चाणक्य नीतीची ओळख. कॉलेजमध्ये गेल्यावर राजेशच्या आयुष्यात एक मोठा वळण आला. एका पुस्तक विक्रेत्याकडे त्याला एक जुनं पुस्तक मिळालं, चाणक्य नीती. रात्र जागून त्याने ते पुस्तक वाचलं. प्रत्येक पान त्याला काहीतरी नवं शिकवत होतं. त्याला एक गोष्ट विशेष आवडली, संधी मिळाली की लगेच वापरावी, वेळ गेल्यावर पश्चाताप उपयोगाचा नसतो. हे वाक्य त्याच्या मनात कायमचं कोरलं गेलं. भाग 3. स्वप्नांची दिशा. कॉलेजमधील शेवटचा वर्ष, सर्वजण नोकरीच्या मागे लागले होते, पण राजेशच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता. त्याला काहीतरी स्वतःचं सुरू करायचं होतं. स्टार्टअप. पण कडकी होती, मदत करायला कोणी नव्हतं. मित्र हसले, नातेवाईक म्हणाले, हा तर फाजील स्वप्न बघतोय. राजेशने चाणक्याचं दुसरं तत्व वाचलं, जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्यालाच यश मिळतं. इतरांच्या शंका तुमचं भवितव्य ठरवत नाहीत. त्याने ठरवलं, भांडवल नसलं तरी चालेल, पण सुरुवात करायची. भाग 4. अपयशाचं धाडस. पहिलं वर्ष अपयशाचं होतं. त्याचा प्रोजेक्ट फसला, कर्ज वाढलं. एकदा तर त्याने कंपनी बंद करायचं ठरवलं. पण मग चाणक्याचं तिसरं तत्व आठवलं, जे अपयश पचवू शकतो तोच यशाला पात्र ठरतो. त्याने पुन्हा एकदा नवीन कल्पनेवर काम सुरू केलं. वेळोवेळी त्याला चाणक्य नीतीमधून प्रेरणा मिळत होती. त्याने एक वही तयार केली होती, जिथे त्याने प्रत्येक नीती लिहून ठेवली होती. भाग 5. संधीचा क्षण. दुसऱ्या वर्षी एका मोठ्या ग्राहकाची विचारणा आली. डील लवकर फायनल करायची होती, पण तेव्हा त्याच्या टीमला वेळ नव्हता. सर्वजण म्हणाले, थांब, विचार कर. पण राजेश म्हणाला, संधी मिळाली आहे, चुकवू नका. तो दिवस त्याच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. त्याच्या कंपनीचा पहिला मोठा प्रोजेक्ट मिळाला. नंतर मागे वळून पाहावं लागलंच नाही. भाग 6. यश आणि नम्रता. राजेश आज एक यशस्वी उद्योजक आहे. लोक त्याच्या नावानं कंपनी शोधतात, पण त्याचं आयुष्य अजूनही शिस्तीत आणि साधं आहे. कारण चाणक्य नीतीने त्याला शिकवलं, यशस्वी व्हा, पण अहंकारी होऊ नका, कारण अहंकार माणसाला त्याच्या शिखरावरून खाली फेकतो. भाग 7. शेवटचा संदेश. राजेश आज तरुणांना एकच सल्ला देतो, तुमच्या आयुष्यात संधी असो, संकट असो, निर्णय तुमचे असतील, पण दिशा मात्र चाणक्य नीतीसारख्या शहाणपणाने ठरवा. तुम्ही कोणत्या घरात जन्मलात यावर तुमचं भवितव्य ठरत नाही, पण तुम्ही काय निवडता त्यावर तुमचं यश ठरतं. ही कथा केवळ राजेशची नाही, ती तुमची सुद्धा असू शकते. चाणक्य नीती वाचा, समजा आणि कृतीत आणा, कारण आयुष्य बदलण्यासाठी ज्ञान हीच खरी शक्ती आहे.